प्रकरण 2. दोन शब्दात दोन संस्कृती. युरोपमध्ये व अमेरिकेत आज आपण पाय टाकल्याबरोबर आपल्या कानावर जर कोणाचा सर्वकष शब्द पडत असेल, तर तो अप टू डेट अद्ययावत हा होय. अगदी एक कश्चित बूट पॉलिशची डबी आपण विकत घ्यावयास गेलो, तरी दुकानदार चटकन आपल्याला सांगेन, की हीच डबी घ्या रावसाहेब. का हीच का असे विचारताच तो उत्तरेल, कारण ही अगदी अप टू डेट आहे बघा. शिंप्याकडे गेलो तर शर्टचा, कोटाचा, जाकिटाचा, पोलक्याचा, लेहेंगाचा अनेक घाट दाखवून त्यातल्या त्यात उत्तम नि ग्राह्य म्हणून जो घाट तो पुढे करील, तो तसा उत्तम नि ग्राह्य का आहे त्याची सारी कारणे एका शब्दात व्यक्तविणास्तव तो झटकन उद्गारेल. अगदी अप टू डेट, अगदी अद्ययावत. उत्तम यंत्र म्हणजे अप टू डेट यंत्र. कोणत्याही विषयावरील पुस्तकात उत्तम पुस्तक म्हणजे जे अप टू डेट असेल ते. अप टू डेट वेश, अप टू डेट माहिती, अद्ययावत सोयी म्हणजे त्या त्या पदार्थातील सर्वोत्कृष्ट प्रकार. जो मनुष्य अप टू डेट नाही, तोच अजागळ. हा अद्ययावतपणा, अप टू डेटपणा त्यांच्या बुटाच्या बंदापासून तो वीजदिव्याच्या बटणापर्यंत जिथे तिथे आढळून येतो. त्यांच्या कालच्या बंदुकीपेक्षा आजची सरस, कालच्या विमानापेक्षा आजचे सरस. लंडनच्या या टोकाच्या खोलीत बसून ते परवा लंडनच्या त्या टोकच्या घरातील बसलेल्या मनुष्याशी बोलू लागले. काल ते त्याच लंडनच्या खोलीतून स्कॉटलंडच्या घरात मित्राशी दूरध्वनीचे बोलत. तर आज ते लंडनच्या त्याच खोलीत बसून अमेरिकेत बसलेल्या मनुष्याकडे तोंड करून सकाळचा बाजारभाव विचारतात आणि लगेच तोंड वळवून मुंबईत बसलेल्या आडत्यास सकाळचे सकाळी ते कळवितात. असा त्यांचा आज त्यांच्या काल त्यापुढे सारखा धावत आहे. काल मागे पडत टाकाऊ बनत आहे. त्यांचा प्रत्येक आज कालच्याहून इतका अधिक समंजस सकस ठरत आहे, की त्यांचा कालावरचा विश्वास ढळून आजवरचा अढळपणे बसलेला आहे. इतका ढळ की प्रस्तुतच्या युरोप अमेरिकन जीवनाचे, संस्कृतीचे, प्रवृत्तीचे मुख्य लक्षण जर कोणत्या एका शब्दात अपवाद वजा घालून व्यक्तविले जात असेल, तर ते त्या अद्ययावत अप टू डेट याच शब्दात होय. प्रस्तुतच्या युरोप अमेरिकन संस्कृतीचे विशेष नाम आहे अप टू डेट, अद्ययावत. पण आपल्या हिंदू राष्ट्रात आजही आमच्या मनोभूमीत खोल खोल पाळेमुळे खुपसून जी साऱ्या जीवनास व्यापीत फैलावलेली आहे, त्या संस्कृतीचे तसे मुख्य लक्षण जर कोणत्या एका शब्दात सांगावयाचे झाले, तर ते ज्या शब्दात सांगता येईल तो शब्द म्हणजे श्रुती स्मृती पुराणोक्त हाच होय. अद्ययावतच्या, अप टू डेटच्या अगदी उलट. कोणचीही वस्तू, चाल, धाटणी, टूम, ग्रंथ, ज्ञान सर्वोत्कृष्ट का आहे म्हणून युरोपियनास विचारताच तो जो झटकन एका शब्दात सांगेल की ती अद्ययावत आहे म्हणून. तसेच कोणतेही ज्ञान, ग्रंथ, टूम, धाटणी, चालू, सुधारणा ग्राह्य की अग्राह्य, योग्य की अयोग्य का आहे हे ठरविताना ती आज उपयुक्त आहे, सोयीची आहे, प्रगतिकारक आहे की नाही, मागच्याहून सरस सकस आहे की नाही, हे जवळजवळ मुळीच न पाहता पहिल्या धडक्यालाच आम्ही बहुधा जे पाहू, जे विचारू ते हे की ती श्रुती स्मृती पुराणोक्त आहे की नाही. आमच्या संस्कृतीचे अत्यंत लाजिरवाणे भूषण म्हणून आम्ही जे ब्रीद मिरवितो ते हे की वेदात जे सांगितले आहे त्याच्या पुढे आम्ही गेल्या 10,000-5,000 वर्षात सामाजिक, राजकीय वा धार्मिक विधिनिषेधात वा कौशल्यात रतीभरही पुढे सरकलो नाही. युरोप, मी कालच्या पुढे आज गेलो की नाही, प्रत्यही अधिक काही शिकून अधिक शहाणा होत आहे की नाही, बापाहून सवाई निघालोच की नाही म्हणून हुंकारीत आहे. आम्ही साध्या कालच्या तर राहूच, पण ऐहिक कालच्याही पुढे गेलो नाहीच की नाही, गेल्या 5,000 वर्षात अधिक शहाणे झालो नाहीच की नाही, असे हुंकारत आहोत. बापास कळत नव्हते, ठाऊक नव्हते, ते मला कळू लागले. तसे काही नवीन शिकलो तर मग बापाचे बाप पण ते काय राहिले ही आमची भीती. आमचे पूर्वज त्रिकालज्ञानी होते ही आमची प्रतिज्ञा. आणि त्यांना जे ठाऊक नव्हते ते मी शिकलो असे मानणे किंवा तसे काही शिकणे म्हणजे त्यांच्या कळत नव्हते असे तर मला काही कळू लागले नाही ना, ही आमची चिंता.
वेदकालीन बैलगाडीत बसून या आगगाडीच्या युगातही ती र र र करीत चालत आहे, ही आमची श्रुती स्मृती पुराणोक्त प्रवृत्ती आजचीच नाही, तर त्या श्रुती स्मृती पुराणांच्याही आधीपासून आहे. त्यानंतरची आहे, आजपर्यंत सारखी चालत आलेली आहे. जन्मापासून मरणापर्यंत, गर्भधानापासून अंत्येष्टीपर्यंत जो जो आचार, निर्बंध, कायदा, अभिप्राय मनुस्मृतीसारख्या अगदी आद्य स्मृतीत सांगितला आहे, तो तो आचार वा निर्बंध का हितकारक आहे वा आचरणीय आहे याची चिकित्सा करून नव्हे, तर मुख्यतः आणि बहुधा एष धर्म सनातनः ही ठाम राजमुद्रा ठोकूनच होय. तो श्रुती स्मृती पुराणोक्त आहे इतके एकच महाकारण पुढे करून. लसूण का खाऊ नये, तर तो कोणत्याही परिस्थितीत वैद्यकदृष्ट्या हितावह आहे वा नाही याची चिकित्सा न करता केवळ एषद धर्म सनातन आहे म्हणून. दिवसा मलमूत्रोत्सर्ग उत्तराभिमुख करावे, पण रात्री दक्षिणाभिमुखच का, एषद धर्म सनातन आहे म्हणून. आमच्या पहिल्या श्रीमान मनू राजश्रीच्या राजवटीपर्यंत, तो शेवटच्या श्रीमंत रावबाजीच्या राजवटीपर्यंत राजव्यवहारातही अनेक महत्वाच्या जातीय वा राष्ट्रीय प्रश्नांचे जे निर्णय दिले गेले, ती गोष्ट बदलत्या परिस्थितीत उपयुक्त होती की नाही याची फारशी किंवा मुळीच फोड न करता केवळ हीच एक ठरीव राजमुद्रा ठोकून होत की नवे करू नये, जुने मोडू नये. शिवछत्रपती वा शाहू छत्रपती, पहिले बाजीराव नि शेवटचे बाजीराव यांच्या दप्तरातील शेकडो निर्णयपत्राहून हे वाक्य सर्व विवाद खाडकून बंद करणाऱ्या ब्रह्मवाक्याप्रमाणे जेथे तेथे कसे आढळून येते ते इतिहासतज्ञास ठाऊक आहेच. जुने नडू लागले, सिडू लागले, म्हणूनच जे वाद यादवी संकटे उत्पन्न झाली ते तोडण्याचा नीती निवारण्याच्या प्रश्नांचा निपटारा पुन्हा आपले तेच जुने मोडू नये, नवे करू नये याच सूत्राने युगोयुगे केला गेल्यामुळे ते जुने अधिकाधिक नडतच सडतच जे चालले आहे ते थेट आज पावेतो. तरीही आज सुद्धा स्पर्शबंदी, सिंधुबंदी प्रभृती ज्या सामाजिक रूढींनी हिंदू समाज खिळखिळा नि दुधकुळा करून सोडला आहे, त्या रूढी तोडण्याचा प्रश्न निघताच पुन्हा आपले सनातनीच नव्हेत तर सुधारक म्हणविणारेही या रूढीस वा त्यांच्या उच्चाटनास शास्त्राधार आहे का याच एका प्रश्नाने व्याकुळ होतसाते ग्रंथांवर ग्रंथ लिहित आहेत. शास्त्रार्थाची एरंडाची गुऱ्हाळे मागून गुऱ्हाळे विद्वत परिषदातून चालवित आहेत. मनू राजश्रीचा तो एषद धर्म सनातना, शाहू राजश्रीचा तो जुने मोडू नये, नवे करू नये आणि आजच्या या ब्रह्मश्रीचा हा शास्त्राधार आहे का, हे तिन्ही गृहस्थ ज्या एकाच मूळ पुरुषाचे औरसपुत्र आहेत, तो पुरुष म्हणजे श्रुती स्मृती पुराणोक्त हाच होय. खरोखर आमच्या हिंदू संस्कृतीची पूर्वापार विशिष्ट प्रवृत्ती कोणती, लक्षण कोणते, महासूत्र कोणते, ते एका शब्दात अपवादादी वजा जाता व्यक्तविणय असेल तर तो शब्द म्हणजे श्रुती स्मृती पुराणोक्त हाच होय. आजच्या युरोपियन संस्कृतीचे जे मुख्य लक्षण अद्ययावत त्याच्या अगदी उलट. ते पूजक आजचे, आम्ही कालचे. ते नव्याचे, आम्ही जुन्याचे. ते ताज्याचे भोगते, आम्ही शिड्याचे. एकंदरीत पाहता त्यांची संस्कृती अद्ययावती, आमची पुरातनी. या अद्ययावती नि पुरातनी संस्कृतीची आजची ठळक उदाहरणे म्हणून जरी आम्ही युरोपियन आणि भारतीय जानपदांचाच विशेष उल्लेख केला असला तरी वास्तविक पाहता हा अद्ययावतपणा किंवा पुरातनपणा कोणत्याही एका जानपदाचा वा जातीचा अपरिहार्य गुणधर्म नसून तो मुख्यतः एका तत्वाचा गुण आहे. अपरिवर्तनीय शब्दनिष्ठ धर्म आणि प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम नि प्रयोगसिद्ध विज्ञान यांच्या भिन्न प्रवृत्तींची ती भिन्न नावे आहेत. जे जे धर्मग्रंथ अपौरुषेय म्हणून समजले गेले त्यांच्यात सामावलेली संस्कृतीही सहजच अपरिवर्तनीय समजली जाते आणि जे लोक त्या धर्मग्रंथांची सत्ता आपल्यावर चालू देतात ते श्रुती स्मृती पुराणोक्ताचे या पुरातनपणाचे बंदे गुलाम होऊन बसतात. त्या धर्मग्रंथाच्या चाकोरीबाहेर त्यांना पाऊलही टाकता येत नाही. हे धर्मग्रंथ जेव्हा प्रथम रचले जातात तेव्हा ते बहुधा कोणची तरी एक सुधारणा घडवून आणण्यासाठीच रचलेले असले तरी
आपल्या स्वतःभोवती ईश्वरी आज्ञेची प्रभावळ मिरवून आपल्या शब्दास अपरिवर्तनीय, कधीही न बदलणाऱ्या विधिनिषेधांचे स्वरूप ते देत असल्यामुळे ते लवकरच भावी सुधारणेचे कट्टे शत्रू बनतात. त्यांच्या दोन पुठ्यांच्या आत सारे विश्व नि सारा काल डांबून ठेवण्याचा वेडगळ अट्टहास जरी ते करतात, तरी सदा चंचल, सदा नवीन, अदम्य आणि अमोघ निसर्ग शक्ती आणि कालगती त्या धर्मग्रंथांच्या दोन पुठ्यात नित्याची थोडीच थांबून राहते. ईशप्रेषितांची वा प्रत्यक्ष ईश्वराची मनवढंत सई ठोकून जरी हे धर्मग्रंथ प्रकाशिले असले, तरी भूकंप, ज्वालामुखी, जलप्रलय नि वज्राघात यांना या पोथ्यांच्या ताडपत्री पुरसुंडीत गुंडाळून ठेवण्याचा त्यांचा सारा प्रयत्न फोल ठरतो. एखादा भूकंप त्यांच्यातील भूगोलास मडक्यांच्या उतरंडीसारखा सहज कोलमडून देतो. त्यांच्या अत्यंत पवित्र नद्यास ज्वालामुखी एका घोटासरशी गटकन पिऊन टाकतो. त्यांना ठाऊक असलेली खंडेची खंडे बेपत्ता होतात. ईश्वराच्या नावाने जरी ते ग्रंथ अवतीर्ण झालेले असले, तरी ते त्यांच्या शब्दांची पत राखण्याची ईश्वरास लवलेश आवश्यकता नि आवड असल्याचे या ईश्वरी उत्पातांवरून दिसत नाही. त्यांच्या भूगोलाची जी दुर्दशा तीच त्यांच्या इतिहासाची. वेदातील दाशराज्ञी युद्ध म्हणजे पंजाबसारख्या एका जिल्ह्या एवढाल्या 10 राजांची कटकट. तिला त्या काळच्या आर्य राष्ट्राच्या बाल्यकालात इतके महत्त्व आले की तिच्या यशापयशाची अग्नी, सोम, वरुण यांच्या प्रार्थना, करुणा, सहाय्य भाकण्यासाठी सुक्ते रचण्यात आले आणि देवदेवतांनाही पक्ष विपक्ष द्यावे लागले. तीच गोष्ट ख्रिश्चन, यहुदी, पारशी, मुसलमानी प्रभृती यच्चयावत अपौरुषीय मानल्या गेलेल्या धर्मग्रंथांची आणि त्यातील त्या काळच्या इतिहासाची. त्यांच्या रचनाकाली त्या त्या जातीपुरते हे प्रसंग अत्यंत महत्त्वाचे वाटणे साहजिकच असले, तरी आजच्या त्रिखंडात मोर्चे बांधून ठाकणाऱ्या लक्ष लक्ष सैनिकांच्या प्रचंड महायुद्धांच्या मानाने, त्या मुठभर लोकांच्या कटकटी आणि आजच्या जगद्व्याळ साम्राज्यांच्या मानाने त्यांची ती क्षुद्र राज्ये नि राजधान्या इतक्या तुच्छ ठरतात की त्यास एवढे गौरविणारे ग्रंथ ईश्वरप्रणीत, त्रिकालदर्शी, सर्वज्ञ आणि त्रिकालाबाधित समजणे हास्यास्पद वाटावे. त्या धर्मग्रंथात वर्णिल्याप्रमाणे जर देवदेवतांना देखील ते राजे, त्या राजधान्या, ती राष्ट्रे रक्षणे इतके महत्त्वाचे वाटत होते की त्यासाठी ईश्वरीय सुक्ते नि देवदूतांची सैन्य त्यांनी धाडावी, तर मग त्यांच्या वाचूनही जग चालू शकेल असे त्याच ईश्वराला पुढे कसे वाटले? आज ती बालिलोनच्या नेबुचदने झारची राजधानी कुठे आहे? ते इस्रायलांचे सुवर्ण मंदिर, ते असिरियन, ते खाल्डियन, ते पारसिक, त्या रागीट मोलाक देवतेची ती देवळे, ते लोकच्या लोक कुठे गेले? रघुपतेक्व गतोत्तर कोसला, यदुपतेत्व गता मथुरापुरी. प्रकृती आणि काळ हे असा त्या स्वतःस अपरिवर्तनीय आणि त्रिकाळबाधित समजणाऱ्या धर्मग्रंथांच्या ताडपत्रांचा चुराडा उडवीत सारखा स्वच्छंद धिंगाणा घालीत असता, त्या ग्रंथांच्या शेवटच्या अक्षराच्या पुढे पाऊल टाकायचेच नाही असा मूर्ख हट्ट धरणाऱ्या लोकांची संस्कृती त्या त्या धर्मग्रंथांच्या प्राचीन संस्कृतीपेक्षा कधीही अधिक विकासू शकणार नाही, हे काय सांगावे असावे? जोवर बायबलाला अपरिवर्तनीय आणि अपौरुषीय धर्मग्रंथ मानित होता, तोवर युरोपही असाच आणि याच श्रुती स्मृती पुराणोक्ताच्या, याच पुरातनी प्रवृत्तीच्या आडातील बेडूक होऊन पडला होताच. ती तशीच आहे की नाही हे ठरविण्यासाठी बुद्धिगम्य आणि प्रयोगक्षम अशा कोणत्याही कारणाविषयी फारशी वास्तपुस्त न करता याच युरोपने एकदा इतकेच काय ते विचारले होते की पण बायबलात तसे लिहिले आहे का? पृथ्वी वाटोळी आहे ही गोष्ट श्रुतीस्मृती पुराणोक्त आहे का? जर बायबलात ती सपाट आहे असे सांगितलेले असेल आणि तसेच लिहिलेले आहे, तर पृथ्वीने सपाटच राहिले पाहिजे. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावून तिला प्रत्यक्ष पाहून परतल्यानंतरही तसले एखादे खंड ईश्वर प्रदत्त, सर्वज्ञ, त्रिकालाबाधित बायबलात उल्लेखलेले नसल्यामुळे ते नसलेच पाहिजे म्हणून याच युरोपने धर्माज्ञा सोडलेल्या होत्या. अत्यंत दुधखुळा असला तरीही पोप अस्खलिनियच, इनफॅलिबल असला पाहिजे
म्हणून याच युरोपची एकदा दृढ श्रद्धा होती, कितीही पापी असला तरी पोपला पैसे भरून त्याची वशिल्याची चिठ्ठी आपल्या प्रेताच्या हातात देऊन ते पुरले गेले की स्वर्गाची दारे त्यास उघडलीच पाहिजेत. या श्रुतीस्मृती पुराणोक्त निष्ठेने लक्षावधी प्रेतांच्या हातात तशा लक्षावधी चिठ्ठ्या असलेल्या याच युरोपच्या कबरस्थानात उकरले असता अजूनही आढळतील. जी युरोपची गोष्ट तीच मुसलमानी जगताची. युरोप या पुरातनी धर्मप्रवृत्तीस लाथाडून तुमुल विरोधानंतर आज तरी त्या वैज्ञानिक अद्ययावती प्रवृत्तीचा पुरस्कर्ता झालेला आहे. पण केमाल पाशाचा तुर्कस्थान सोडला तर बाकीचे मुसलमानी जगत हिंदू जगताप्रमाणेच आजही या बाबा वाक्यम प्रमाणांचेच बंदे गुलाम झालेले आहे. यास्तव हिंदूंप्रमाणेच मुसलमानही युरोपाच्या त्या वैज्ञानिक अद्ययावती संस्कृतीपुढे एकसारखे हतवीर्य आणि हतप्रभ होत आले आहेत. तीच स्थिती यथाप्रमाण पारसिकांची, ज्यूंची. या लेखात आपल्या हिंदू राष्ट्रापुरतेच मुख्यत्वे करून बोलावायचे असल्याने वरील धार्मिक नि वैज्ञानिक अशा ज्या दोन प्रवृत्ती सांगितल्या, एक पुरातनी नि एक अद्ययावती, अशा ज्या दोन संस्कृती उल्लेखिल्या, त्यांची सर्वसाधारण चर्चा येथे सोडून आमच्यापुरते हे विशेष करून सांगितले पाहिजे की त्यापैकी पहिल्या प्रकारच्या श्रुती स्मृती पुराणोक्ताच्या पिंजऱ्यात आमच्याप्रमाणेच ती चुकी करणारा प्रत्येकजण फसत आलेला आहे, हे जरी वर दाखवले असले तरीही त्यायोगे आम्ही त्यास पिंजऱ्यात यापुढे राहणे क्षम्यच आहे, सहजच आहे, असे मात्र समजता कामा नये. आम्ही ज्यास अपौरुषेय नि त्रिकालाबाधित मानित आलो, तो धर्मग्रंथ आजच्या साऱ्या उपलब्ध धर्मग्रंथात पुरातन 5000 वर्षांपूर्वीचा धरला तरीही 5000 वर्ष मागासलेला. जग 5000 वर्ष पुढे गेलेले, परंतु अजूनही आजच्या काळी उपयुक्त ते आजच्या काळचे वैज्ञानिक शहाणपण न शिकता त्या 5000 वर्षांपूर्वीच्या शहाणपणाहून शहाणे व्हावयाचे नाही असा कृतसंकल्प आम्ही कसे करून बसलेलो आहोत. त्यामुळे आम्ही 5000 वर्षापूर्वीच्या अडाणीपणास आजही जन्मतिथीपासून मृत्यूतिथीपर्यंत कसे कवटाळून धरीत आहोत ते स्पष्ट करण्यासाठी या धार्मिक संस्कृतींच्या पुरातन प्रवृत्तीच्या अंधपरंपरेची 2-4 उदाहरणे दिग्दर्शनार्थ विचारात घेऊ. प्रथम ही आपली यज्ञसंस्थाच पहा. अत्यंत थंड प्रदेशात अग्नीचे सतत साहचर्य सुखावह असते. अशा कोणत्याही शीतप्रदेशात नि हिमसंकुल काली ही संस्था जन्मास आली असावी. त्यावेळी प्रत्येक घरी अखंड अग्निहोत्र आणि वेळोवेळी मोठमोठे प्रज्वलित होणारे यज्ञ आरोग्यप्रद आणि सुखमय होत असतील. पण आजकालच्या हिंदुस्थानच्या असह्य उष्णतेत या अग्निपूजेने कोणतेही भौतिक हित साधत नाही. हे वणवे घरोघर आणि गावोगाव भडकवून ठेवणे असुखोर्दकच होते. पूर्वी अग्नी पेटविण्याचे साधनही सुलभ नसे. रानावनातून झाडावर झाडे घासून अग्नी सहज पेटताना पाहून प्राचीन मनुष्याला कृत्रिम अग्नी उत्पन्न करण्याची विद्या त्या विशिष्ट लाकडावर लाकूड घासून सुचली नि साधली असावी. ती यज्ञसंस्थेत त्याकाळी उपयोजली गेली तेही साहजिकच होते. पण त्यावर धार्मिक छाप पडल्यामुळे आता अग्नी आगपेटीतील काडीच्या गुलातही अगदी माणसाळवून ठेवता येऊ लागला असताही यज्ञातील पवित्र अग्नी म्हटला म्हणजे तो त्या अत्यंत प्राचीन आणि म्हणूनच आज अत्यंत अडाणी ठरलेल्या पद्धतीनेच मंत्रपूर्वक लाकडावर लाकूड घासून अग्ने प्रदीप्त हो अशा हृदयद्रावक प्रार्थनांनी पेटवावा लागतो. लाकूड आणि गारगोटी या अडाणी साधनांपलीकडे अग्नी चेतविण्याचे साधन गेल्या 5000 वर्षात आम्हा शोधता आले नाही. युरोपने आगपेट्या काढल्या, वीज काढली, दीपज्योती नमोस्तुते इत्यादी करुणा न आळविता बुटाने जरी बटन दाबले तरी पटकन लखलखाट पाडण्यास विजेस दासीसारखे भाग पडू लागले. पण अजूनही श्रुतीस्मृती पुराणोक्त पवित्र अग्नी म्हटला की तो लाकडावर लाकूड घासूनच पेटवला असला पाहिजे. मागासलेल्या धर्मग्रंथास त्रिकालाबाधित मानल्यामुळे त्यांच्या इतके सदोदित मागासलेले राहणे असे भाग पडते. अग्नी ही देवता आहे, यज्ञादवती पर्जन्यः अशी प्राचीनांची प्रामाणिक भावना होती आणि म्हणूनच ते त्यास मनोगणती तूप होती. हे निश्चित झाले आहे की अग्नीचे नैसर्गिक गुणधर्म त्यास रागविले तरी जास्त होत नाहीत
प्रसादिले तरी सौम्य होत नाहीत. घृताची सतत धार धरून असे नय सुपता राये, अस्मान देव वसुनानी विद्वान, अशी प्रार्थना करीत राहणाऱ्या यजमानाच्याही घरास तोच यज्ञीय अग्नी संधी साधली की जाळून भस्म करण्यास सोडित नाही. आणि यज्ञाचे वणवे सारखे पेटलेल्या भारतवर्षामध्ये 10 वर्षात जितके दुष्काळ पडतात, तितके दमडीच्या आगपेटीत त्या अग्नीला कोंडून टाकणाऱ्या युरोपमध्ये 100 वर्षात पडत नाहीत. यज्ञमंत्र आणि पर्जन्य सुक्ते म्हणून म्हणून भारतवर्षाचा कंठ कोरड झाला तरी या धार्मिक मतास पर्जन्य भीक घालीत नाही. पण तिकडे रशियात पहा, पर्जन्याचे वैज्ञानिक सूक्त शोधून काढले जाताच आता कोणीही आणि पावसाळा नसला तरी केव्हाही पर्जन्या पड म्हटले की पर्जन्य झकत पाया पडतो. विमान दूरच्या नदीवर फिरवून आणले जाताना ते त्या नदीचे पाणी शोधून घेते आणि मग वाटेल त्या शेतावर एखाद्या भरून आलेल्या ढगासारखे ते त्या पाण्याचा पाऊस पाडते. अशा अनुभवानंतरही आता त्या यज्ञसंस्थेचे आम्ही विसर्जन करावयास नको काय? जर थोडे दूध उतास गेले किंवा तुपाची वाटी लवंडली तर सुनास सासवा तिथे टाकून बोलत असतानाच इथे मनोगणती तूप समारंभपूर्वक आम्ही आगीत तासनतास ओतीत बसलो असतो. कारण एवढेच की तसे करणे श्रुती स्मृती पुराणोक्त आहे. त्या यज्ञसंस्थेचे राष्ट्रीय केंद्र म्हणून या आर्यावर्तावर जे प्राचीन काळी अनंत उपकार झाले त्याविषयी कृतज्ञता व्यक्त होऊनही आता यापुढे मात्र त्या आगीत तुपाचा एक थेंबही व्यर्थ न ओतता बुद्धाप्रमाणे ती सारी यज्ञसामुग्री नि ते यज्ञकुंड गंगेत विसर्जनेच उचित आहे. यज्ञाद्भवती पर्जन्यः हे सूत्र खोडून विज्ञानदेव पर्जन्यः हे सूत्र आता नव्या स्मृतीत घातले पाहिजे. तशीच ती शंकराचार्यांची पालखी. पालखी आणि बैलगाडी या वैदिक कालच्या वाहनानंतर गेल्या 5000 वर्षात नवीन वाहन असे काही आम्हास उद्भविता आले नाही. विज्ञाननिष्ठ युरोपने 3 शतकात आज 300 वाहन प्रकार उद्भवून सोडले. दुचाकी, मोटार, आगगाडी, विमान आणि आता पाय विमान काढून सायकलसारखे आपल्या पायाने विमान झडपीत जो तो आकाशात उडण्याच्या बेतात आला आहे. पण आमचे शंकराचार्य 4 माणसांच्या खांद्यावरून अजून मिरवतातच आहेत. गावापर्यंत प्रवास मोटारीतून होईल, पण गावात पाद्यपूजाला निघाले की मोटार पाखंडी ठरलीच. त्या श्रुतीस्मृती पुराणोक्त पालखीत बसून भर दिवसात तीच श्रुतीस्मृती पुराणोक्त मशाल पाजळीत जाणार. प्राकृत जनांना रात्री तेवढे दिसत नाही, मशाल लागते. पण सकल शास्त्र पारावर पारिणांना दिवसासुद्धा मशाली वाचून दिसत नाही. आणि त्यातही ती धुरकट मशाल हवी. तेहून अधिक तेजस्वी बिनधुरी वीजदीप चालणार नाही, कारण तो श्रुतीस्मृती पुराणोक्त मशालीहून अधिक चांगला आहे म्हणून त्याज्य आहे. जी मशालीची तीच गोष्ट त्या नंदादीपी समयीची. पूर्वी मंदिरांचे गाभारे अगदी अंधार गुडूप असत आणि समयी वाचून दिवा माहीत नसे, तेव्हा समयीचा नंदादीप योग्यच होता. पण आता वीजगोलकांनी गाभारे दिवसासारखे झगझगाटले असताही त्यांना नंदादीपाची पदवी किंवा प्रावीण्य लाभणार नाही. ज्या वीजगोलकांकडे पाहून स्वतःच दिपून जात आहे ती समयीच तेवत ठेवली तर देवास दिवा दाखविल्याचे पुण्य लाभणार. अधिक प्रकाशने हे दिव्याचे दिवे पण नव्हे, तर श्रुतीस्मृती काळच्या मिणमिणण्या ज्योती इतकेच प्रकाशने म्हणजे खरे धार्मिक दिवे पण होय. यास्तवच विजेच्या दिवेला कोणीही दीपज्योतिर्नमस्तुते ज्योतिर्नमस्तुते म्हणून नमित नाहीत. तो मान त्या मिणमिण्या सनातन समईलाच लाभला पाहिजे. बोरूच्या लेखण्या पलीकडे गेल्या 5000 वर्षात आम्ही दुसरे लेखन साधन कल्पू शकलो नाही. विज्ञानी संस्कृतीच्या अद्ययावत प्रवृत्तीच्या युरोपने मुद्रणकला उचलली. टंकलेखक टाईपरायटर, एकटंक मोनोटाईप, पंक्तिटंकक लिनोटाईप भराभर शोधून काढले. आणि आता बोलणाऱ्याच्या ध्वनीसरशी आपणहून लेख टंकित करीत जाणारा स्वयंटंककही निघू घातला आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वी छापखाना हिंदुस्थानात पोर्तुगीजांनी आणला. पण आम्ही त्या बोरूच्या लेखणीने त्या सुट्या लांबोळ्या पानावरच आमच्या पोथ्या कालपर्वापर्यंत लिहित होतो. तशा श्रुतीस्मृती पुराणोक्त पद्धतीने जी लिहिली नाही ती पोथी कसली? बांधीव पुस्तकी आकाराचे छापलेले तेच धार्मिक ग्रंथही सोहळ्यात न वाचता त्यांच्या त्या जुनाट पोथ्याच
सोहळ्यात वाचणारे कितीतरी भाविक पंतपंडित नि भटजी भिक्षुक आम्ही स्वतः पाहिलेले आहेत. आम्ही जन्म घेतो तोच मुळे या श्रुती स्मृती पुराणकतात. उत्कृष्ट प्रकाश, वायू शल्यौषधी यांनी सुसज्जित अशा अगदी अद्ययावत अप टू डेट असणाऱ्या प्रसूतिगृहात प्रसूतिस्तव जाणे हे युरोपात स्त्रियांचे कर्तव्य समजतात. तोच शिष्टाचार. पण आमच्या इकडे तोच शिष्टाचाराचा भंग ठरतो. तशी सोय नि सवड असूनही अशा प्रसूतिगृहात जाणे म्हणजे कोणते तरी नन्वित कृत्य करण्यासारखे स्त्रियांनाच अजूनही वाटते. पण तो ओशाळेपणा त्यांना आपल्या घरच्या त्या श्रुतीस्मृती पुराणोक्त अंधाराने दाटलेल्या आणि शेणामातीत सारवलेल्या खोलीत बाळंत होण्यात मुळीच वाटत नाही. प्रकाश, वायू, शल्यौषधी यांच्या अद्ययावत सोयी आहेत का हे पाहण्यापेक्षा 5वीला आणि 6ला त्या 6वी जिवती यथाशास्त्र प्रसादिल्या जातात की नाही याचीच चिंता अधिक. नाळ कापलेली कातर सुद्धा देवीसारखी पाटावर मांडून पूजायची, 6वीने खोलीत येऊ नये म्हणून नरवेलाच्या पाने फांद्या उंबऱ्यावर आडव्या टाकायच्या, भावा बहिणींना देखील 10 दिवस स्पर्श करू द्यायचा नाही, डॉक्टराला देखील सचैल्य स्नान करणे भाग पडायचे, मूल पहिल्याच दिवसापासून सुपात तांदूळ सुपारी ठेवून पुजलेल्या सुपात घालून 10 दिवस बाजेवर ते सूपच शेजारी घेऊन त्यात मुलाला निजवायचे. 6वी जिवतीचा फेरा रात्री 12 नंतर येतो म्हणून रात्रभर जागायचे. वरवंट्याला मुलाचे कपडे घालून पाळण्यात प्रथम निजवायचे आणि मग मूल त्याच्या शेजारी निजवायचे. संध्याकाळी शांतीपाठ चालायचा. पाळण्याचा पहिला धक्का आईने पाठीनेच द्यायचा. या साऱ्या संस्कारात रतीभर अंतर पडता कामा नये. नाही तर बाळबाळंतिणीवर 6वीने झडप घातलीच म्हणून समजावे. पण 6वी जिवतीची इतकी पत्रास राखणाऱ्या हिंदुस्थानातच बालमृत्यूची भयंकर साथ सारखी चालू आहे. आणि त्या 6वीला कधीही धूप न जाणाऱ्या, शांतीपाठाचा पाठ कधीही न मांडणाऱ्या आणि सुवेराचा विटाळ घरभर कालविणाऱ्या पण प्रकाश, वायू, शल्यौषधींची काळजी घेणाऱ्या त्या युरोपातील बाळंतिणीच्या वाटेस जाण्याची 6वीच्या बापाची छाती होत नाही. त्यांच्यातील बालमृत्यूंची संख्या सारखी घटत आहे. मुलगे इकडे दक्षिण ध्रुवावर आणि तिकडे उत्तर ध्रुवावर चढाई करणारे आणि मुली इंग्लिश चॅनल एका दमात पोहणाऱ्या आणि अटलांटिक महासागर विमानाच्या एका झेपेत उडून जाणाऱ्या. विज्ञानाची, अद्ययावती संस्कृतीची पूजा करणाऱ्या त्यांच्या आजच्या प्रसूतिगृहातील ही संतती पहा आणि कोयत्या कात्रीची आणि 6वीची पूजा करणाऱ्या या आमच्या श्रुती स्मृती पुराणोक्त बाळंत खोलीतील ही आमची संतती पहा. जी जन्मतिथीची गोष्ट तीच मृत्यूतिथीची. पक्क्या बंद स्वच्छ पेटीत प्रेत झाकून नेणे सोयीस्कर असते, तरी पण त्या ठराविक वेदकालीन बांबूच्या ठराविक चिपट्या, ठराविक गाठी मारून जी केली आहे ती लचकत, करकचत, कधी मध्येच मोडते आहे. त्या 5000 वर्षापूर्वीच्या तिरडीवर आपले विद्रूप तोंड उघडे टाकून नको नको हे हाल म्हणत ज्याची मान लुटलुटत सारखी नन्ना करीत आहे त्या प्रेतास घरी गौरीचे खांड पेटवून तोच अग्नी त्या मडक्यात घालून ते शिंके हाती धरीत उघड्या बोडक्याने स्मशानापर्यंत जीत आपतेष्ट नेत आहेत. ती प्रेतयात्रा कितीही गैरसोयीची असली तरी पुण्य, कारण ती श्रुती स्मृती पुराणोक्त आहे. सुदैवाने प्रेते जाण्याची आमची पद्धत चांगली आहे. पण ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर श्रुती स्मृती पुराणोक्त आहे म्हणूनच ते प्रेते जाळीत आहेत. जे प्रेत गाडणे श्रुती स्मृती पुराणोक्त समजतात ते गाडतच आहेत. जाळतात ते देखील नवीन विद्युतग्रहात प्रेत जाळण्यास मान्यता देणार नाहीत. जेव्हा वीज ठाऊक नव्हती, आगपेटी निघाली नव्हती, तेव्हाच्या अडाणी पद्धतीने धरून विस्तवाचे मडके नेऊन पावसात मधूनच विजतेच आहे, मधून पुन्हा ढोसली जातेच आहे, अशा त्या श्रुती स्मृती पुराणोक्त चितेवरच आम्ही अजूनही प्रेते जाळणार. जर कोणा भाविक मनुष्यास सांगितले की तुझे प्रेत आटोपसर पेटीतून नेऊन अद्ययावत विद्युतग्रहात झटकन जाळले जाईल, तर त्या बातमीच्या धक्क्यासरशी तो जिवंतपणीच मेल्याहून मेला होईल. ने मृत्यूपत्रात लिहून ठेवील की माझ्या प्रेताची अशी दुर्दशा होता कामा नये. त्या करकरत्या तिरडीवर ती लुटलुटी मान नन्ना करीत असताच
ते विद्रूप तोंड उघडे ठेवूनच त्या लाकडी चितेवर तसेच ढोसले जात जात माझे प्रेत जाळावे. कारण तेच श्रुती स्मृती पुराणोक्त असून परलोकी सद्गती देते. खरोखर या अपरिवर्तनीय शब्दनिष्ठ धर्मग्रंथांनी हजारो वर्षाच्या अडाणीपणास अमर करून ठेवले आहे. या फुटकळ वैयक्तिक प्रकरणाप्रमाणे रोटीबंदी, सिंधुबंदी, स्पर्शबंदी, शुद्धीबंदी सारख्या आपल्या हिंदू राष्ट्राच्या अधोगतीस कारणीभूत होणाऱ्या दुष्ट राष्ट्रीय रूढींसही हे श्रुती स्मृती पुराणोक्तच आज अमर करून ठेवीत आले आहे. राष्ट्र मरणाच्या दारी उभे आहे. यास्तव हिंदू राष्ट्रास या काळाच्या तडाख्यातून वाचायचे असेल तर ज्या ह्या श्रुती स्मृती पुराणोक्ताच्या बेडीने कर्तृत्वाचे हातपाय जखडून टाकले आहेत ती तोडली पाहिजे. आणि ती सुदैवाने अगदी आणि सर्वस्वी आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. कारण ती बेडी मानसिक आहे. युरोप 4 शतकांपूर्वीपर्यंत धर्मांच्या अपरिवर्तनीय सत्तेचा असाच दास झालेला होता आणि त्यापायी आपल्यासारख्याच दुर्गतीस पोचला होता. पण त्याने बायबलाच दूर सारून विज्ञानाची कास धरताच, श्रुती स्मृती पुराणोक्ताची बेडी तोडून अद्ययावत बनताच, अप टू डेट बनताच युरोप गेल्या 400 वर्षात आमच्या पुढे 4000 वर्षे निघून गेला. त्रिखंड विजयी झाला. तसे आमच्या भारतीय राष्ट्रासही होणे असेल तर पुरातनी युगाचा ग्रंथ मिटून ही प्राचीन श्रुती स्मृती पुराणादी शासने गुंडाळून आणि केवळ ऐतिहासिक ग्रंथ म्हणून संग्रहालयात सन्मानपूर्वक ठेवून विज्ञान युगाचे पान उलटले पाहिजे. त्या ग्रंथांचा काल काय झाले इतकेच सांगण्यापुरता अधिकार, आज काय योग्य ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगक्षम विज्ञानाचा. अद्ययावतपणात मागच्या सर्व अनुभवांचे उपयुक्त ते सारसर्वस्व सामावलेले असतेच. पण श्रुती स्मृती पुराणोक्तात अद्ययावत ज्ञानाचा लेशही नसतो. यास्तव अद्ययावत अप टू डेट बनणेच इष्ट. यापुढे कोणतीही गोष्ट चांगली की वाईट, सुधारणा इष्ट की अनिष्ट या प्रश्नाचे उत्तर ती आज उपयुक्त की अनुपयुक्त आहे या एकाच प्रत्यक्ष कसोटीवर पारखून दिले पाहिजे. तिला शास्त्राधार आहे का हा प्रश्न आता केव्हाही विचारला जाऊ नये. या विद्वत परिषदात त्या शास्त्रार्थाच्या एरंडाच्या गुऱ्हाळात एकही क्षण यापुढे व्यतीत होऊ नये. एकंदरीत आज उपयोगी आहे ना, मग ते केलेच पाहिजे. या एका वाक्याच्या एका घावासरशी जे प्रश्न आम्ही 4000 वर्षे सोडवू शकत नाही ते 4 दिवसात सुटतील, 4 दिवसात त्या बेड्याच तुटतील. कोणती गोष्ट राष्ट्राच्या उद्धरणार्थ आज अवश्य आहे ते बहुधा चटकन सांगता येते, प्रयोगाने प्रत्यक्षपणे सिद्ध करून देता येते. पण कोणची गोष्ट शास्त्रसंमत आहे ते ब्रह्मदेवाला देखील निर्विवादपणे सांगता येत नाही. आम्ही कोणताही ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकालाबाधित मानित नाही. श्रुती स्मृती प्रभृती सारे पुरातन ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वाने सन्मानतो, पण ऐतिहासिक ग्रंथ म्हणून, अनुल्लंघ्य धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यातील सारे ज्ञान अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानंतर आज राष्ट्रधारणास उद्धरणास जे अवश्य वाटेल ते बेधडक आचरणार. आम्ही अद्ययावत बनणार, अप टू डेट बनणार. इतका निश्चय होताच आपल्या प्रगतीला 5000 वर्षापूर्वीच्या मागासलेल्या संस्कृतीस जखडून टाकणारी या श्रुती स्मृती पुराणोक्ताची मानसिक बेडी तुटून आमच्या कर्तृत्वाचे हात मोकळे झालेच म्हणून समजा. मग त्या मुक्त हस्तांनी ज्या बाह्योपाधी आमच्या उन्नतीच्या मार्गात आडव्या येत आहेत वा येतील त्यांचेही डोके ठेचून वाट मोकळी करणे आम्हास आजच्याहून शतपटीने सुलभ झाल्या वाचून कदापि राहणार नाही.